जगभरात कोट्यावधी लोकांमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता आहे. पण याची कमतरता सर्वात जास्त कोणामध्ये माहिती आहे? ज्येष्ठ नागरिक, शाकाहारी आणि वेगन डाएट फॉलो करणाऱ्यांमध्ये. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी हे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार शाकाहारी आणि वेगन डाएट असणाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता खास करून आढळते. याचं कारण प्लांट फूड्समध्ये व्हिटॅमिन B12 नसतं. ज्येष्ठ नागरिक आणि पोटाचे विकार असणाऱ्यांमध्येही व्हिटॅमिन B12 कमी असतं. शरीरात न्यूट्रिएंट किंवा पौष्टिक पदार्थ ॲब्झॉर्ब करण्यामध्ये अडथळा होतो, हे याचं प्रमुख कारण. शरीर योग्य पद्धतीने व्हिटॅमिन B12 शोषून घेऊ शकत नाही. तर येले मेडिसिनच्या माहितीनुसार 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता दिसून येते. बॅलन्स डाएट घेतलं आणि डाएटमध्ये मांसाहार, चिकन, मासे, अंडी, दूध आणि फोर्टिफाईड ब्रेड किंवा सिरियल्सचा समावेश केला तर आपल्याला पुरेसं व्हिटॅमिन B12 मिळतं. शाकाहारी लोकांना व्हिटॅमिन B12 कशातून मिळेल यावर मी एक वेगळा व्हिडिओ केलाय, तो नक्की पहा. 50 पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये व्हिटॅमिन B12च्या कमतरतेची अनेक कारणे आहेत. येले मेडिसिनच्या ॲलर्जिस्ट आणि इम्युनॉलॉजिस्ट डॉक्टर गॅरी सोनर सांगतात, वाढत्या वयामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनल म्हणजेच GI सिस्टीम बदलते. त्यामुळे अन्नातील व्हिटॅमिन B12 रिलीज होण्यास आणि शरीरात ॲब्झॉर्ब होण्यास अडथळा निर्माण होतो. त्याचसोबत डायबिटीज, ॲसिड रिफ्लक्ससाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमुळे देखील याचं ॲब्झॉर्प्शन कमी होतं. व्हिटॅमिन B12 प्रामुख्याने ॲनिमल प्रोडक्ट्समधून मिळतं. त्यामुळे शाकाहारी आणि वेगन डाएटवर असणाऱ्यांना व्हिटॅमिन B12 मिळत नाही. येले मेडिसिनच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शरीरातील व्हिटॅमिन B12ची मात्रा गर्भावस्थेच्या काळात खूप कमी होते आणि डिलिव्हरीनंतर पूर्ववत होते. त्यामुळे गर्भावस्थेत व्हिटॅमिन B12 नक्की घेतलं पाहिजे. हे गर्भाच्या वाढीसाठी देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे शाकाहारी असाल तर डॉक्टरांशी याबाबत चर्चा नक्की करा. वजन कमी करण्यासाठी करण्यात येणारी बेरियाट्रिक प्रोसिजर किंवा गॅस्ट्रिक बायपासमुळे देखील व्हिटॅमिन B12 शरीरात ॲब्झॉर्ब होण्यासाठी लागणारे काही ॲसिड्स कमी होतात. दारूच्या अतिसेवनामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीमला हानी पोहोचते. त्यामुळे व्हिटॅमिन B12 शरीरात ॲब्झॉर्ब होणं कठीण होतं. तर येले मेडिसिनच्या माहितीनुसार पर्निशियस ॲनिमिया, पचन संस्थेचे आजार यामध्ये देखील शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होते.